खोकला हे एक लक्षण आहे, परंतु बऱ्याच वेळा त्याचे कारण आणि प्रकार समजून घेतला नाही तर हा खोकला वारंवार होतो, परत परत होतो आणि लवकर बराही होत नाही. म्हणूनच या खोकल्याबद्दल व्यवस्थित जाणून घेणे खूप गरजेचं आहे आणि आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. खोकला म्हणजे एक बॉडीची रिॲक्शन असते. जेव्हा श्वसन मार्गामध्ये काही अडथळे येतात, काही जंतू, बॅक्टेरिया जातात, काही ॲलर्जन जातात, त्यावेळी ते बाहेर टाकण्यासाठी खोकला येणं ही आपल्या बॉडीची एक नैसर्गिक रिॲक्शन असते, नैसर्गिक प्रतिक्रिया असते. परंतु जेव्हा खोकला वारंवार येत असतो तेव्हा एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण बनतो. प्रामुख्याने खोकला दोन प्रकारचा असतो, एक असतो वेट कफ आणि एक असतो ड्राय कफ. वेट कफ म्हणजेच की ओला खोकला आपण म्हणतो, की ज्यामध्ये बराच वेळा खोकल्यामध्ये कफ बाहेर पडत असतो, म्युकस जे असतं ते बाहेर पडत असतं, ज्याला आपण बेडके म्हणतो किंवा एक्सपेक्टरेशन्स म्हणतो किंवा बलगम बाहेर पडतो असं म्हणतो, तर त्याला आपण वेट कफ म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकारचा खोकला असतो हा ड्राय कफ असतो, ज्यामध्ये कोरडा खोकला असतो, त्यामध्ये म्युकस वगैरे काही बाहेर पडत नाही आणि कंटिन्यू असा हा खोकला येत असतो. आता आपण वेट कफची लक्षणे जाणून घेऊयात. वेट कफमध्ये खोकल्यामध्ये एक्सपेक्टरेशन बाहेर पडतं, ज्याला बलगम पडणे असं म्हणतो. बराच वेळा खोकताना हा बाहेर पडला जातो किंवा छातीतून आवाज येतो खोकताना. हा खोकला जनरली सर्दी किंवा एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल, न्यूमोनिया झाला असेल, तर त्या केसमध्ये अशा प्रकारचा ओला खोकला हा जाणवतो. आता आपण या वेट कफसाठी होमिओपॅथीमध्ये कोणती औषधं उपलब्ध आहेत ते जाणून घेऊयात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे पल्सेटिला. यामध्ये जेव्हा पातळसर पिवळा कफ बाहेर पडत असतो त्यावेळी पल्सेटिला हे औषध वापरू शकतो. जनरली थंड पाणी किंवा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जेव्हा खोकला वाढतो त्यावेळी पल्सेटिला औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कालीवायक्रोन. जेव्हा सकाळी हा कफ जास्त असतो आणि कफ हा खूप चिकट पिवळा असा प्रकारचा जाड असा कफ असतो त्यावेळी कालीवायक्रोन हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे हिपारसल. जेव्हा थोडी जरी थंडी लागली, थोडी जरी थंड हवा लागली, त्यावेळी जेव्हा खोकला सुरू होतो आणि खूप चिकट आणि पिवळा असा कफ बाहेर पडतो, त्याला खूप वासही खूप असतो, तर अशा वेळी हिपारसल हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे अँटिमटाट. जनरली लहान मुलांमध्ये जेव्हा छातीत गुरगुर आवाज येतो खोकताना त्यावेळी अँटिमटाट हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे एपिकॅक. जेव्हा खोकल्यासोबत उलटीही होते त्यावेळी एपिकॅक हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. आता आपण ड्राय कफची लक्षणे जाणून घेऊयात. ड्राय कफ मध्ये जनरली आधी घशाला खवखव होते किंवा इरिटेशन होतं थ्रोटचं आणि मग तो खोकला सुरू होतो. त्यावेळी कोरडा खोकला असतो, त्यामध्ये कफ मधून काही बाहेर पडत नाही आणि सारखा खोकला जाणवतो. जनरली हा खोकला रात्री झोपल्यानंतर जास्त जाणवतो. लहान मुलांमध्ये, वृद्धांमध्ये हा कधी जाणवू शकतो. कोरड्या खोकल्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहेत की ॲलर्जी आणि धूळ. जेव्हा धुळीचा संपर्क जास्त येतो किंवा एखाद्या प्रकारची ॲलर्जी होते त्यावेळी ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस जेव्हा होतो त्यावेळी कोरडा खोकला जाणवतो. व्हायरल इन्फेक्शन मध्ये जनरली कोरडा खोकला असतो. त्यासोबतच थंड पाणी पिलं, थंड कोल्ड्रिंक पिलं तर त्यावेळी सुद्धा हा कोरडा खोकला वाढत असतो. यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणती महत्त्वाची औषध आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊ. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना. अचानक सुरू होणारा कोरडा खोकला, यामध्ये बेलाडोना हे औषध उपयोगी पडतं. ज्यावेळी तापही येतो आणि घसाही लाल असतो त्यावेळी बेलाडोना हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे रुमेक्स. जेव्हा घसा लालही असतो, घशाला खाज येते, इरिटेशन होतं आणि थंडीमध्ये हा खोकला वाढतो, रात्री जास्त वाढतो, त्यावेळी रुमेक्स हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर ड्रॉसेरा हे औषधही कोरड्या खोकल्यासाठी खूप महत्त्वाचं औषध आहे. झोपताना जेव्हा खोकला वाढतो, घशामध्ये खवखव होते, त्यावेळी ड्रॉसेरा हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे स्पॉन्जिया. जेव्हा कुत्र भुंकल्यासारखा आवाज येतो खोकताना त्यावेळी स्पॉन्जिया औषध वापरू शकतो. जेव्हा रात्री वाढतो खोकला आणि थंडीमध्ये खूप जास्त होतो त्यावेळी स्पॉन्जिया हे औषध उपयोगी पडतं. आता आपण पाहिलं की कोरडा खोकला म्हणजे काय, ओला खोकला म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहे आणि त्याची कारणं काय आहे आणि त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणती औषध आहे हे आता आपण समजून घेतो. परंतु जर असं असताना जर आपण काही घरगुती उपाय केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या कोरड्या खोकल्याला आराम पडू शकतो. तर ते आपण काही महत्त्वाचे घरगुती उपाय बघूया. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोमट पाण्याने गुळण्या करणे. कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्याने जर आपण 1-2 टाइम गुळण्या केल्या सकाळी आणि रात्री, त्यामध्ये घशालाही आराम पडतो आणि खोकला कमी होण्यासही मदत होते. त्यासोबतच जर आपण स्टीम घेतली त्यामुळे आपल्या खोकला कमी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच धूळ याच्यामुळे जर खोकला वाढत असेल तर याचा एक्सपोजर टाळा. धुरामध्ये किंवा धुळीमध्ये जात असेल तर मास्क वापरा किंवा स्कार्फ वापरा की जेणेकरून त्याचा एक्सपोजर आपल्याला कमी होईल. त्यासोबतच आलं, मध, हळद याचा जर काढा करून पिलं हिवाळ्यामध्ये वगैरे किंवा जेव्हा आपल्याला खोकला जास्त असतो त्यावेळी याचा आपल्याला खोकला कमी करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. जर एवढं सगळं करूनही जर तुमचा खोकला बरा होत नसेल तर आपण लवकरच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यावर योग्य उपचार केले पाहिजे. जेव्हा तुमचा खोकला 2 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ असेल, सगळे घरगुती उपाय करून जर तो कमी होत नसेल तर त्यावेळी लवकरच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर खोकल्यासोबत ताप असेल, श्वास घेण्यासाठी अडचण होत असेल त्यावेळी नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यामध्ये अशा जुन्या किंवा कोरड्या आणि ओल्या दोन्ही कफसाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषध उपलब्ध
आहे जी आपण ऑलरेडी जाणून घेतलेली आहे. जर असा काही खोकल्याचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच होमिओपॅथिक उपचार घेतले पाहिजे, कारण होमिओपॅथीमध्ये त्याचा प्रकार कारण समजून घेऊन त्याच्या मूळ कारणावर उपचार केला जातो. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आराम मिळतो आणि तुमचा खोकला कायमचा बरा होण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील कोणत्या एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.